बातमी आहे महायुती सरकारच्या साखर पेरणीची। महायुती सरकारच्या हमीनं राज्यातील 9 साखर कारखान्यांना तब्बल 1104 कोटींचं कर्ज देण्यात आलंय। यामध्ये 8 साखर कारखाने सत्ताधारी नेत्यांशी संबंधित असल्याची माहिती आहे। विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या मदतीची ही परतफेड असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे। सत्ताधाऱ्यांच्याच कारखान्यांना कर्ज मिळालेलं आहे। सरकारच्या हमीनं तब्बल 1100 कोटींचं कर्ज मिळालेलं आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बघा कोणाकोणाला आपल्याला मिळाले कर्ज बघा। संजय मंडलिक यांचा शिंदे गटाचे नेते आहेत, त्यांचा सदाशिवराव मंडलिक कारखाना 139 कोटी मिळालेत। राजेंद्र पाटील यड्रावकर शिंदे गटाचे नेते आहेत, शरद सहकारी साखर कारखाना 188 कोटींचं कर्ज मिळाले। चंद्रदीप नरके शिंदे गटाचे नेते आहेत, कुंभी कासारी कारखान्याला 133 कोटींचं कर्ज मिळाले। भाजपचे अमल महाडिक यांच्या छत्रपती राजाराम कारखान्याला 165 कोटींचं कर्ज आहे। हसन मुश्रीफांच्या आजरा सहकारी कारखान्याला 122 कोटी। हसन मुश्रीफ मंत्री आहेत। दिलीपराव देशमुख काँग्रेसचे नेते, त्यांच्या मारुती महाराज कारखान्याला 109 कोटींचं कर्ज आहे। भाजपच्या विवेक कोल्ह्यांच्या शंकरराव कोले कारखान्याला 114 कोटी। भाजपचे शिवेंद्रराजे भोसले जे मंत्री आहेत, त्यांच्या अजिंक्यतारा साखर कारखान्याला 39 कोटींचं कर्ज मिळाले। प्रत्यक्षपणे जे चालू शकत नाहीत कारखाने, अशांना तुम्ही 1100 कोटी रुपये तिथं देता। सामान्य लोकांचा पैसा अशा पद्धतीने राजकीय हेतूतून जर वापरला जात असेल फक्त नेत्याला खुश करण्यासाठी, आणि तो पैसा तुम्ही जर बघितला तो शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जात नाही, तो मशिनरी विकत घेण्यासाठी जातो। तो सामान्य लोकांचं सरकार नसून हे नेत्यांचं आणि कॉन्ट्रॅक्टदारांचं सरकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल।